साखर कारखानदारीच्या क्षेत्रात अल्पावधीत नावारूपाला येऊन आटकेपार झेंडा फडकवलेल्या जकराय उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आमचे दैवत शेतकऱ्यांचा पांडुरंग माननीय ॲडव्होकेट बीबी जाधव साहेब, जकराया उद्योग समूहाचा मंगलमय कुंकुम करंडक, जकराया उद्योग समूहाच्या डायरेक्टर आमच्या मातोश्री उमादेवी जाधव उर्फ काकूसाहेब, आजची सत्कार मूर्ती जकराया उद्योग समूहाचे पूर्णवेळ संचालक राहुल मालक, प्रियांका मॅडम, जकराया मल्टीस्टेटच्या CEO मनीषा जाधव मॅडम, आमच्या उद्योग समूहाच्या भगिनी भाग्यश्रीताई, आमचे दाजी, या सर्वांसह मी जमलेल्या पंचक्रोशीतील शेतकरी आणि कामगार वर्गाचं जकराया उद्योग समूहाच्या वतीनं स्वागत करतो आणि सुरुवातीला आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय राहुल मालकांना वाढदिवसाची शुभेच्छा देतो। आज मित्रांनो, मी आज एक फेसबुकला पोस्ट टाकली आहे। आदरणीय सचिन मालकांना त्यांच्या आत्याबाई घरात राम या नावाने हाक मारतात। सचिन मालक राम असले तर खरोखर राहुल मालकांनी लक्ष्मणाची भूमिका बजावली आजपर्यंतच्या वाटचालीवरून दिसून येते। रामायणातला राम शांत संयमी धोरणी होता, हितला राम उलटा आहे। रामायणातला लक्ष्मण तापट होता, हित उलटा आहे। हितला राम तापट आहे, लक्ष्मण शांत आहे। म्हणजे MD साहेब ऑफिस मध्ये असतील आणि कुठला तर स्टाफ मालकाला भेटायला गेला असेल तर बाहेर आल्यावर विचारते बाहेरला माणूस आतलं वातावरण कसं आहे। वातावरण तापलेलं असेल तर ते आज यायला धाडस करत नाही। म्हणजे खवळलेल्या समुद्रात नाव जर गाठली तर ते उलटण्याचा धोका असतोय। तसं दोघांच्या स्वभावातल्या कॉन्ट्राव्हर्सी विरोधाभास आहे। राहुल मालकांकडे जाताना कुणाच्याही मनावर दडपून येत नाही, कुणाचाही आतर्तर कापत नाही, कुणाच्याही हृदयाची ठोके वाढत नाही। मात्र राहुल मालकाकडे गेल्यानंतर काम होईलच ही जी गॅरंटी नाही। राहुल मालकाने त्या काम घेऊन गेलेल्या माणसाकडे हसून बघितलं ओळखायचं आपलं काम होत नाही। MD साहेबांनी किती चिडचिड करू द्या, किती रागराग करू द्या, काम व्हायची गॅरंटी आहे। परवा एक किस्सा झाला, एक स्टाफ 40,000चा ऍडव्हान्स घेऊन आला चेअरमन साहेब। मी बाहेर बसलो तिथं, तुला म्हणलं 40,000चा ऍडव्हान्स घेऊन चालला, आता राहुल मालक आहे ती म्हटलं। उलट राहुल मालक गेल्यावर होतं म्हणलं माझं काम। मला ती गेला 40,000चा ऍडव्हान्स मागितला होता त्या माणसानं, राहुल मालकांनी त्या माणसाला 3,000 रुपये मंजूर केले। म्हणजे काटकसरीनं कसा कारभार करावा हे आदरणीय राहुल मालकाकडून शिकावं। ह्या दोन राम लक्ष्मणाची जोडी खरोखरच राम लक्ष्मणासारखी जोडी आहे। आपल्याला इथून पुढच्या काळात 100 वर्ष या दोघांच्या आशीर्वादाखाली नेतृत्वाखाली काम करायला संधी मिळावी अशी मी जकराया महाराजांची चरणी प्रार्थना करतो। माझे 2 शब्द संपवतो आणि राहुल मालकांना परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। बेगमपूरचे युवक नेते माननीय दीपकजी माने साहेब आपले 2 शब्द व्यक्त करतात। राहुल मालकांना सर्व बेगमपूरच्या माने कुटुंबाकडून वाढदिवसाच्या आरोग्यमय शुभेच्छा देतो। तसं आता इथं सर्वांसमोर शुभेच्छा देण्यासारखं काही नव्हतं विशेष, पण आता नाईक नवरे साहेबांनी एक गोष्ट बोलली आणि तिथून बोलणं काही योग्य नाही म्हणून इथे यावं वाटलं। नाईक नवरे साहेब, तुम्ही जरी आता ह्या दोघांच्या 2 बाजू सांगितल्या असल्या आणि त्या उलट सुलट असल्या तर एक गोष्ट सांगतो की बाजारात शिक्का तो चालतो ज्याला छापा आणि काटा असतो। दोन्ही शिक्क्याकडे एकच बाजू असतील तर ते नाणं चालत नाही। आणि म्हणून कारखानदारी असेल किंवा त्यांचं कुटुंब असेल किंवा समाजामधले सगळे स्थान असेल, घरातला एक माणूस हा खंबीरपणे निर्णय घेणारा आणि त्या निर्णयावर ठाम राहणारा असला पाहिजे। आणि पाठीमागच्या माणसांनी आलं गेलं तर अरे असं नसते तसं नसते सांभाळून घेणार असलं पाहिजे। म्हणून हे 2 राम लक्ष्मणाची जोडी जरी विरोध असली तरी ती असलीच पाहिजे। एकंदरीत परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। राहुल मालकांना परत एकदा शुभेच्छा। धन्यवाद। आज 12 एप्रिल एक कृतिशील आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आम्हा सर्वांचे मार्गदर्शक जकराया शुगरचे तज्ञ संचालक आदरणीय राहुल मालक जाधव साहेब यांचा आज वाढदिवस।
कार्यक्रमाची सुरुवात आपण केक कापून करूया. सर्व ग्रामस्थाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. मालक, बार बार ये दिन आए, तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. प्रथमतः मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या जकराया शुगरचे सर्व वकील साहेब, त्याचबरोबर या कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन मालक, त्याचबरोबर राहुल मालक व जकराया परिवार, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले या पंचकृषीतील सर्व ग्रामस्थ, माझे सहकारी व तरुण मित्रांनो, मला या ठिकाणी प्रत्येक वेळेला राहुल मालक असो, सचिन मालक, जकराया परिवाराबद्दल माझं इतकं प्रेम निर्माण झालेलं आहे की मला सांगताना खूप आनंद होतोय. या जकराया परिवारामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या म्हणजे घटना घडतात त्याच्यापेक्षा इतका मोठा आपला हा परिवार निर्माण होत आहे. तर मला अगोदर राहुल मालकाबद्दल बोलायचं आहे की राम आणि लक्ष्मणाजी आपल्या दोघांनी ही संकल्पना दिली. पण तुम्हाला दुसरं सांगायचं आहे की जो निर्णय सचिन मालक घेतात आणि निर्णय घेतल्यानंतर त्याचं जे दिवसभराचं जे हे काय चाललेलं असतं आपलं आकलन करून साईडला बसून आणि संध्याकाळी ते एकमेकाचं डिस्कस महत्वाचं आहे. सचिन मालकाचं काम काय आहे? मॅनेजमेंटचं काम आहे. मॅनेजमेंटला माणूस स्ट्रॉंगच राहायला पाहिजे. आणि तसं बघायला गेलं तर सचिन मालक जरी स्ट्रॉंग दिसत असले तर माझ्या जवळच्या बघण्यातून ते खूप हळवे आहेत. आणि हे सगळं वैभव या कारखान्याचे सर्वेश्वर जाधव वकिलाच्या मार्गदर्शनाखाली हे दोन राम लक्ष्मण जोडी हे करते. जाधव परिवार आणि जकराया परिवाराला मला परमेश्वराला, माझ्या प्रभुलिंगाला, माझ्या ह्या सगळ्या ह्यांना हे करायचं की इतकं मोठं ह्यांना आयुष्य द्यावं की आम्ही हे ऐश्वर जे आहे आम्ही ह्या देश लेवला नाही तर परदेशात सुद्धा आम्ही बघावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. राहुल मालकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आजपासून बरोबर 16 वर्षापूर्वी ज्या माळरानावर दिवसा यायला सुद्धा भीती वाटत होती त्या माळरानाचं ऍडव्होकेट बीबी जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली माननीय सचिन मालक आणि माननीय राहुल मालकांच्या मार्गदर्शनाखाली कायापालट होऊन आज ह्या कारखान्याचे टेक्नॉलॉजी बघायला परदेशातील लोक येऊ लागले आहेत. हे स्वप्नवत असणारं काम 2 बंधूंनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सत्यात उतरून दाखवलंय. मर्सिडीज बेंझ सारखी गाडी जी परदेशात बघायला मिळायची ती या त्रिकुटाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्याच्या पानापर्यंत पोहोचली. हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. मी यानंतर सोहाळे ग्रामपंचायतचे सदस्य बाळासाहेब नागनवरे यांना विनंती करतो त्यांनी राहुल मालकांना शुभेच्छा द्या. सर्वप्रथम मी सर्व शेतकरी सभासद बांधवाच्या वतीनं आदरणीय राहुल मालकांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी जकराया महाराजांच्या नगरीमध्ये जकराया परिवाराच्या वतीनं विविध प्रकल्प या ठिकाणी यशस्वीरित्या चालू आहेत. तसेच इथून पुढेही नवनवीन प्रकल्प आपल्या जकराया परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी चालू होतील हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो व परत एकदा मालकांना वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. जामगावचे पोलीस पाटील माननीय दत्तात्रय फडतरे यांना विनंती आहे त्यांनी जामगावकरांच्या वतीनं माननीय मालकांना शुभेच्छा द्या. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. संत तुकारामाच्या अभंगवाणीप्रमाणे या आसपासच्या खेड्यामध्ये आदरणीय चेअरमन साहेबांनी असे 2 हिरे दिलेले आहेत आणि यांच्याकडे असलेल्या गुणांची पारख म्हणजे काय आहे माहिती आहे का? शांत, संयम आणि प्रेम. स्वभाव जो आहे, स्वभाव गुण माणसाला एक आकर्षित करण्याचं जे साधन असतं. एखाद्या गोष्टीचा राग आपण उत्कट केला तर माणूस त्या व्यक्तीकडे आकर्षित होत नाहीये. पण चेअरमन साहेबांनी कसं केलेलं आहे, आसपासच्या लोकांचा त्यांच्याकडे भरपूर अभ्यास आहे. कोणी कशाही पद्धतीने येऊ द्या, त्याला शांत करायचं काम चेअरमन साहेबांनी केलेलं आहे. आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनात त्यांनी घर केलेलं आहे.
आणि त्या घराचा परिणाम म्हणून आज आदरणीय सचिन मालक त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी तर फार म्हणजे पुढे गेलेले आहेत. त्याच बाबतीत आदरणीय राहुल मालक पाहता क्षणी वाटतं की मालक काय बोलतात का नाही असं वाटतंय. एवढा मृदू स्वभाव, एवढा शांत स्वभाव, पण कसं असतंय ते घार हिंडते आकाशी लक्ष त्याचे पिल्लापाशी. कुठे जरी मालक असले तर कोणता कामगार काय करतो ह्या गोष्टीवर प्रामाणिकपणे लक्ष असते त्यांचं. अशा ह्यांच्या वैचारिक दृष्टिकोनामुळे, वैचारिक प्रगल्भता आणि दूरदृष्टिकोन आणि इतर लोकांबद्दल, गोरगरिबाबद्दल जी प्रेम निष्ठा आहे ती कायम ठेवलेली आहे. अहंकारापासून हे खूप कोसो दूर आहेत. आज भयंकर लोक आहेत, थोडस हे झालं की अहमपणा भाव येतो, परंतु यांच्याकडे अहमपणाचा भाव नाहीये. आज माझ्यासारखा सर्वसामान्य माणसाला सुद्धा कसं चाललंय सरपंच, एकदा ओळख झाली तर कसं चाललंय पाटील, एवढी प्रामाणिकपणे चौकशी करणारी यांच्याकडे आत्मभाव आहे, प्रेमभाव आहे. या गुणामुळेच हे दिवसेंदिवस प्रगती करत आहेत. आता कारखाना इतर गोष्टींचा सगळा साहेबांनी उल्लेख केलेलाच आहे. असे दिवसेंदिवस अनेक प्रगती करो आणि तुम्ही 100 वर्ष नाही साहेब, 100 पेक्षा आणखीन 200 वर्ष जगावं असं मी जामगाव खुर्दच्या वतीनं आपल्या जखरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद पडतरे साहेब. यानंतर मी वटवटेचे मिस्टर सरपंच आणि ग्रामसेवक, आमचे मित्र, मार्गदर्शक, जकराया उद्योग समूहाचे हितचिंतक माननीय बिरुदेव काळे यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. आज माननीय राहुल मालक यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण इथं हजर आहोत आणि त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं, आमच्या वटवटे ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि सर्व या पंचक्रोशीतील शेतकरी बांधव सर्वांच्या वतीनं मी राहुल मालकांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. जी व्यक्ती शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते मोहोळ हा प्रवास सायकलवरून करते आणि नंतर उमेदीच्या काळात तो प्रवास आंबेडकर पर्यंत येऊन थांबतो. आंबेडकर पासून चालू झालेला प्रवास आता मर्सिडीज बेंझ पर्यंत येऊन पोहोचलाय.